कादंबरी, लघुकथा आणि लघुनिबंध अशा विविध साहित्य प्रकारांनी मराठी वाङ्मय समृद्ध करणारे आणि ज्यांच्या नावाचा पुरस्कार उत्तम साहित्य कृतीला, मराठीतल्या उत्तम साहित्य कृतीला दिला जातो असे ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण ना. सी. फडके यांच्या एका लघुकथेचं अभिवाचन मी करणार आहे. ही कथा लिहिलेली आहे 1935 साली आणि ना. सी. फडक्यांच्या लेखणीतून त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्यातून तो काळ तुमच्यासमोर नक्की उभा आहे. तर ऐकूयात ना. सी. फडके लिखित लघुकथा माणूस जगतो कशासाठी. टक टक टिक टिक ठण, 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 टक टक टिक टिक ठण. टाईपरायटरची ही कटकट जगाच्या अंतापर्यंत किंवा निदान आपल्या स्वतःच्या जीविताच्या अंतापर्यंत तरी कधीच संपणार नाही असं भास्करला त्या क्षणी वाटलं. एकीकडे त्याच्या हातांची बोटं त्याच्या पुढच्या टाईपरायटरच्या चालूवर वेगाने चालली होती आणि एकीकडे स्वतःच्या आयुष्याचं क्षुद्रत्व त्याच्या मनात कळत होतं. त्याच्या मागे पुढे चहूकडे टायपिस्ट बसले होते आणि जो तो खाण्याला झुंजलेल्या बैलाप्रमाणे खाली मान करून दाही बोटांनी आवाज करत होता. टक टक टिक टिक ठण, टक टक टिक टिक ठण, टक टक टिक टिक ठण. भास्करची बोटं दुखायला लागली आणि त्याच्या कानांना तो आवाज असह्य झाला. त्या आवाजापुढे बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आवाज सुद्धा त्याला ऐकू येत नाही. त्या पूर्ण इमारतीत इतकंच नाही तर साऱ्या विश्वात तो एकच टाईपरायटरचाच आवाज भरलेला आहे की काय असा भ्रम त्याला आताशा नेहमी होत असतो. आणि त्या विचित्र एकाच सुरातल्या आवाजाची त्याला ती किळस आली. तो आवाज म्हणजे आपल्या क्षुद्र कष्टी आयुष्याचं सार आहे असं त्याला वाटतं. 3 वर्षापूर्वी सॉलिसिटरच्या या ऑफिसात तो टायपिस्ट म्हणून नोकरीला लागला. त्यावेळेपासून 2 वेळा बढती मिळून आता त्याला 55 रुपये पगार मिळत असतो. तो माटिंग्याला एका चाळीच्या तळमजल्यावर लहानशा खोलीत राहत असे आणि तिथल्याच एका स्वस्त खानावळीत जेवण सुद्धा असे. पण तरी सुद्धा त्याला 30-35 रुपये महिन्याकाठी लागत असे आणि उरलेले पैसे साताऱ्याला त्याचे म्हातारे आईबाप, 2 विधवा बहिणी आणि 4 धाकटी भावंड होती त्यांच्यासाठी घालायला लागत. 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत त्याचा वेळ टाईपरायटरवर बोटं आपटण्यात जात असे आणि बाकीचा वेळ कसा जायचा ते त्याचं त्यालाच कळत नसे. सगळ्या शरीराला आणि मनाला शीण येईपर्यंत कचेरीत श्रम करावे आणि 4 घास पोटात घालून विश्य विश्य करीत अंथरुणावर काही घटका काढून सकाळी पुन्हा कामाच्या धाड्यावर रुजू व्हावं ह्या पलीकडे भास्करला कसलीच जाणीव राहिली. कधी कधी भोवतालच्या त्या समव्यवसायिक टायपिस्टांकडे पाहून तो मनाशी विचार करायचा, यांनाही माझ्यासारखंच हे जीवन असह्य झालेलं नाहीये का? यांनाही माझ्या इतकाच पगार मिळतो, यांनाही माझ्यासारख्या संसाराच्या कमी अधिक जबाबदाऱ्या आहेत. यांचेही हात माझ्यासारखे क्षीणत असले पाहिजे. रात्रंदिवस कष्ट करूनही रक्तपित्तीसारखं अंगाला चिकटलेलं दारिद्र्य यांनाही तळमळायला लावत असलंच पाहिजे. मग हे बेटे सारे जगतात कशासाठी? या क्षुद्र सुखहीन तिरस्करणीय जीवनाचा यांना संताप आणि कंटाळा कसा येत नाही काहीच कळत नाही. बाकी सगळ्यांचं काही असो पण मला आता हे सहन होत नाही. मी आज आपल्या जीवाचा अंत करणार. मी आत्महत्या करणार. मनाशी हा निश्चय करताच त्यांनी परत आपल्या टेबलावरच्या कागदांची चाळवाचाळ केली आणि
पुन्हा एकदा टाईपरायटरवर बोट चालवायला प्रारंभ केला. जणू अंगात भिनलेली सवय त्याला म्हणाली, उद्या मेलेलाच असणार आहेस, ते उद्याचं काय ते उद्या पाहू, पण आजची हमाली पूर्ण झालीच पाहिजे. मग तो किती वेळ टाईप करत राहिला कुणास ठाऊक. पण एकीकडे टाईप करत असताना दुसरीकडे त्यांनी मनाशी विचार चालवला होता. जीव तर द्यायचा आहे, पण तो द्यायचा कसा? आजपर्यंत वाचलेल्या आत्महत्येच्या अभिगती त्यांनी आठवून काढले. पाणी, गळफास, अग्नी, विष, कितीतरी साधन होती आत्मघात करायला. पण भास्करनी जसा जसा एकेकाचा विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्यापैकी कोणतंच सोपं नाहीये हे त्याच्या लक्षात आलं. ऑफिस सुटताच कुणाशीही न बोलता घरी जाण्याचं त्याचा बेत होता. पण त्याच्या पलीकडच्या स्टेपलावर बसणारा बॅनर्जी नावाचा एक टायपिस्ट होता, त्यांनी त्याला हटकले. काय मिस्टर दामले, चहा घेणार का इराण्याच्या हॉटेलात? नको थँक्यू. हा मग आईस्क्रीम घ्या. काय? नो थँक्यू. अहो आज आईस्क्रीम देतोय, उद्या कदाचित मी बडी फीस देईन ना तुम्हाला. बर, अहो चेष्टा नाही करत आहे मी. उद्या या घटकेला कदाचित लाखोपती झालेला असेल मी. म्हणजे? अहो डरबीचं तिकीट घेतलं, डरबीचं. उद्या निकाले. मिस्टर दामले, तुम्ही नाही घेतलं का तिकीट? भास्करनी बॅनर्जींकडे पाहिलं. जंगी फुगीर पोटाची, वातुळ देहाची ती स्वारी आपल्या 5 नंबरच्या चष्म्यातून आपल्याकडे बघून पिवळट दातांची कवळी का विचकतीये ते काही त्याला कळेल. तो एकदम म्हणाला, हो आज काढणार आहे मी तिकीट, एक मोठा तिकीट. आज? अहो आता कुठलं मिळणार? यू आर टू लेट मिस्टर दामले. बॅनर्जींचं लठ्ठ पोट हसण्याने करतलं. यावर भास्करने विचित्र मुद्रा केली आणि तिथून पाय काढला. रस्त्यावर येताना तो मनाशी म्हणाला, ठीक, आता आपल्याला कुणाचाही उपसर्ग नाही. कसं मरायचं ते ठरवून टाकलं पाहिजे. पाणी, गळफास आणि आग यापैकी एकही भानगड आपल्याला काही साधायची नाही असं त्याला वाटलं. मग तो विषाबद्दल विचार करायला लागला. पण काही वेळ विषारी पदार्थांची नावच आठवेनात. आणि ती आठवली तरी ते पदार्थ कसे मिळवायचे याची काही त्याला कल्पना येईल नाही. म्हणजे आफूच्या दुकानात सरळ जाऊन आफू कशी मागायची, किंवा एखाद्या विलायती औषधांच्या दुकानात जाऊन विषारी पदार्थ कसा मागायचा हो. नाही म्हणजे दुकानदारांनी कशाला काय असे चौकस प्रश्न केले तर आपण नक्की घाबरून जाणार. त्याची मती काही मिरची चालेल. मरायचं ठरवलं तरी ते वाटतं तितकं सोपं नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण जो तो मरायचं टाळतच होता. मोटारी, ट्रेन गाड्या असे कितीतरी यमदूत लोकांच्यावर चाल करून येत होते आणि त्यांच्या हल्ल्यातून लोक सफाईने आणि मोठ्या तत्परतेने आपला बचाव करून घेत होते. कुष्ठरोगाने पिडलेल्या एका आंधळ्या म्हाताऱ्याने सुद्धा एका मोठ्या लॉरीचं शिंग वाजताच टणदिशी बाजूच्या फुटपाथवर उडी मारली. म्हणजे त्या दुर्दैवी माणसाला सुद्धा जगावं असं वाटत होतं. माणूस कशासाठी जगतो हा प्रश्न भास्करला आज कित्येक दिवस कूट प्रश्नासारखा वाटत होता आणि तोच त्या क्षणी तीव्रतेने त्याच्या मनात उठला.
पण पुन्हा स्वतःच्या आत्महत्येच्या बेताची त्याला आठवण झाली आणि तो विचार करायला लागला. चर्चगेट स्टेशनवर जाऊन लोकलमध्ये बसल्यावर मात्र त्याला एकदम एक कल्पना सुचली. आपण आगगाडी खाली पडलो तर, म्हणजे यात काही विकत घ्यायला नको किंवा फार वेळ यातनाही सोसायला नको. एका क्षणात आपल्या शरीराचा चक्काचूर होऊन जाईल. ही कल्पना त्याला पडली. आणि मग आगगाडी खाली पडायचं ते सुद्धा अगदी कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे कुठे आणि केव्हा पडायचं ते तो ठरवायला लागला. तो ज्या चाळीत राहायचा तिथून 10-15 मिनिटाच्या अंतरावर एक रेल्वेचं फाटक होतं. भर वस्तीपासून ते बरंच दूर होतं. तिथून रात्री सुमारे 11:15 वाजता एक फास्ट लोकल जात असे. भास्करनी सर्व प्रकारे विचार करून त्या फाटकाजवळ त्या गाडी खाली पडायचं ठरवलं. तो खोलीत पोचला आणि कपडे काढून हातपाय स्वच्छ धुतल्यावर काही वेळ चटईवर स्वस्थ पडून राहिला. धक्काभराने त्याला वाटलं खानावळीत जाऊन जेवून यावं. पण पुन्हा त्याला वाटलं आता आपण जेवलो काय आणि न जेवलो काय सारखंच. आपलं जेवण खाण कायमचं संपायला आता कितीचा अवकाश आहे. पण पुन्हा त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. तो उठला आणि खुंटीवरचा कोट घेऊन चालायला लागला. त्यांनी मनाशी ठरवलं की खानावळीत जाऊन जेवावं आणि मग खोलीकडे परत न येता सावकाश फिरत रेल्वेच्या फाटकाकडे जावं आणि घ्यावा निरोप या सगळ्या कटकटीचा आणि जंजाळाचा. तो खोलीबाहेर पडला आणि खानावळीच्या वाटेला लागला. एखाद्या यंत्रासारखं जेवण उठून तो खानावळी बाहेर पडला आणि चालायला लागला. आता पावसाची सर पूर्ण थांबली होती. आभाळ सुद्धा बरंच निरभ्र झालं होतं आणि काही ठिकाणी चांदण्या स्पष्ट दिसायला लागल्या. भास्करनी जे रेल्वेचं फाटक मनाशी ठरवलं होतं तिथे पोचण्यासाठी गावची सबर्थ वस्ती ओलांडून जाणं भाग होतं. त्यांनी 2 रस्ते ओलांडले. तिसऱ्या रस्त्याला लागताच उजव्या हाताच्या एका बंगलीपुढे बरेचसे लोक जमलेले त्याला दिसले. बंगलीत दिव्यांची झगझगीत रोषणाई झालेली दिसत होती. तो जवळ गेला तेव्हा त्याला गाण्याचे आणि सारंगीचे सूर ऐकायला आले. रस्त्यावर जमलेली ती सगळी मंडळी माडीवरून ऐकू येणारे ते गाणं ऐकण्यात अगदी तल्लीन झालेली दिसते. भास्करही अंमळ उभा राहिला. पण त्या गाण्याच्या माधुर्यात त्याची सगळी जाणीव हरपली एवढं मात्र खास. भास्कर ते गाणं ऐकत तिथे किती वेळ उभा राहिला ते त्याचं त्यालाच कळलं नाही. अखेर गाणं बंद होऊन तो ज्या गर्दीत उभा होता ती विस्कळीत व्हायला लागली तेव्हा तो शुद्धीवर आला. आतापर्यंत त्याच्या स्मरणातून पार गेलेली गोष्ट मग त्याला एकदम आठवली. आपल्याला आत्महत्या करण्यासाठी रेल्वेच्या फाटकाकडे जायचं. तितक्यात त्याच्या जवळच्या एका माणसाने दुसऱ्याला विचारलं, किती वाजलं हो? दुसऱ्याने उत्तर दिलं, 11:30. ते ऐकताच भास्कर विलक्षण चपापला. 11:30 म्हणजे आपण ज्या गाडीखाली आत्महत्या करणार होतो ती केव्हाच निघून गेली. तर आता काय करावं? पण का कुणास ठाऊक या प्रश्नात वास्तविक असायला पाहिजे होती ना तितकी बोच भास्करच्या अनुभवाला आली. आत्महत्या करण्याचा त्याचा निर्धार त्याच्या मनातून गळून पडल्यासारखं झालं होतं. त्या विचाराची तीव्रता थोडीशी नाहीशी झाली. किंबहुना तो विचार आपण केलाच नव्हता किंवा दुसराच कोणीतरी फार वर्षापूर्वी केव्हा तरी केला होता असा विचित्र भास भास्करला झाला. तो काही वेळ तसाच जागच्या जागी उभा राहिला. वर माडीवर सगळी मंडळी एकदम खो खो हसली ते त्याने ऐकलं आणि मग यंत्रासारखा तो परत आपल्या खोलीच्या वाटेस गेला. दुसरा दिवस उजाडला.
दुसऱ्या दिवशी मात्र हवा फार बदलली होती. वर्षा ऋतूचा कुणाला संशयही येऊ नये इतकं आभाळ स्वच्छ होतं. सूर्यप्रकाशाने सारी सृष्टी प्रफुल्ल झाली होती. वारा वाहत होता तो सुद्धा कालचा सारा दांडगेपणा टाकून अगदी बेताली. भास्करच्या चाळीपुढच्या गल्लीतली सगळी घाण सगळं सांडपाणी नाहीसं झालं होतं आणि समोरच्या चाळीत एका पारशाच्या घरात कसल्या तरी निमित्ताने खूप चंदन जाण्यात येत होतं. त्याचा दरवळ जिकडे तिकडे सुटलेला होता. भास्कर रोजच्या प्रमाणे 10 वाजता ऑफिसात आपल्या खुर्चीवर जाऊन बसला आणि टाईपरायटरचं झाकण उघडायला लागला. तितक्यात दुसरा एक टायपिस्ट त्याच्याजवळ येऊन म्हणाला, दामले, अरे बातमी ऐकलीस का? काय रे बुवा? अरे आपला बॅनर्जी वारला. झाकणावरचा हात तसाच ठेवून भास्करने विचारलं, अरे अरे काय सांगतोस काय भलतंच? काल संध्याकाळी तर तो माझ्याशी चांगला बोलला. नाही ते खरं आहे, पण अरे पण मग वारला केव्हा? आज सकाळी. आत्महत्या केली की काय? वेडा आहेस का? आत्महत्या करणं इतकं सोपं आहे का? अरे पण मग, अरे त्यांनी डर्बीचं तिकीट काढलं होतं. त्या तिकिटावर 1,00,000 रुपये त्याला मिळाल्याची आज सकाळी त्याला तार आली आणि ती येताच आनंदातिशयाचा धक्का बसून बॅनर्जीची हृदयक्रिया बंद पडली आणि स्वारी अटकली. आधीच भयंकर लठ्ठ होती स्वारी. नाही म्हणजे नेहमी श्वास लागायचा त्याला, तुला माहितीच आहे. तो टायपिस्ट आणखी काय म्हणाला ते भास्करला ऐकायला चालेल. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकल्यापासून भास्करच्या बुद्धीने चांगलीच चक्कर खाल्ली होती. ज्या क्षणी बॅनर्जीला खूप खूप जगावं असं वाटलं असेल, नेमका त्याच क्षणी बिचाऱ्याचा प्राण नाहीसा झाला होता. आणि आपण काल प्राण द्यायचं ठरवलेलं असून सुद्धा तो न देता आज आपल्या कामावर हजर आहोत. आणि आपल्यापेक्षा सुद्धा अनेक पटींनी हातभागी असलेले कितीतरी जीव आपल्या क्षुद्र जीविताला अगदी चिकटून गिलगून काळ कंठतायत. मग माणूस का मरतो? कारण मरण त्याच्या हातात नाही. मग माणूस जगतो कशासाठी? कुणास ठाऊक. कदाचित तीही गोष्ट त्याच्या हातातली नाही म्हणून. कुठल्या तरी गूढ प्रेरणेच्या लाटेसरशी पुढे पुढे ढकललं जाण्या पलीकडे त्याच्या हातात काहीच नसतं म्हणून. भास्करनी टाईपरायटरचं झाकण पुरतं उघडलं. डाव्या हाताची कागदांची चवळ व्यवस्थित जुळवली आणि वरच्या कागदातला मजकूर पाहून बोटं चालवायला प्रारंभ केला. टक टक टिक टिक ठण, टक टक टिक टिक ठण, टक टक टिक टिक